आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। पारू, हा देवी आई। पारू, मला तुझ्या देव्हाऱ्यातला कलश माझ्या घरच्या शांतीसाठी हवाय। आणते। देवा, आजपर्यंत किर्लोस्कर कुटुंबाच्या सुखाशिवाय मी तुझ्याकडे काय बी नाही मागितलं, आणि आता बी तेच मागते। वहिनी, मला काही पटत नाही आहे। त्या गुरुजींचं ऐकून तुम्ही या मोलकरणीकडे पाणी मागायला आलात। अक्षरशः भीक मागताय तुम्ही त्यांच्याकडे, आणि तिला माहिती आहे ना आपण दारात उभे आहोत, नाही येते बाहेर का? ऐका, मी काय सांगते, आपण आपल्या घरी जाऊ, आपल्याकडे चांगलं गंगाजल आहे, आपण आपली पूजा त्या गंगाजलाने करू। या भिकारड्यांच्या घरातलं पाणी नकोच आहे आपल्याला। मी तुला इथे बोलवलेलंच नव्हतं, तू घरी जाऊन थांबू शकतेस। देवा, माझा जीव देऊन माझ्या पारूचा जर का जीव वाचत असेल ना तर मी तयार आहे। बा, ह्या बापाचा जीव माझ्या लेकराच्या कामी तरी येईल। काहीतरी चमत्कार कर, काहीतरी चमत्कार कर। पर माझ्या या लेकराला ह्या संकटातून सुखरूप बाहेर काढ। आईला मॅडम वाट बघतायत। कलश अरे, पूजा नेमकी किर्लोस्करांचीच आहे ना? मग ही भिकारडी एवढी तयार होऊन का आली? पारू, तुला कल्पना नाहीये, पण तू माझ्या घराचं सुखाचं दान माझ्या पदरात टाकलंयस। या बदल्यात मी अख्खं किर्लोस्कर साम्राज्य जरी तुझ्या नावावर केलं ना तरी ते कमीच पडेल। बापरे, ही बाई आता सगळी प्रॉपर्टी या मोलकरणीला दान करून टाकते की काय? ते एका फालतू पाण्याच्या बदल्यात? शी, तू या बदल्यात जे मागशील ते मी द्यायला तयार आहे। देवी आई, आजची पूजा होऊन जाऊ दे। मग योग्य वेळ आल्यावर मला जे पाहिजे ते मी मागीन तुमच्याकडं। बर, पा, मी आलेच। तेव्हा किती वाईट वेळ आली आहे माझ्यावर। आई समोर आलेली असताना सुद्धा मी तिला भेटू शकत नाही।
इथे ठेवा. या श्रीकांतराव या. बसा. मधल्या बोटानं स्वतःला कुंकुम तिलक लावून घ्या आणि तुम्ही हळदी कुंकू लावून घ्या. मोनिकाच्या पोटात तर याच घरातलं बाळ आहे ना, मग त्याला सुद्धा देवाचे आशीर्वाद मिळायलाच हवेत है ना. मी आत्ताच जाते आणि मोनिकाला सुद्धा घेऊन येते. आज DNA टेस्टचे रिपोर्ट येणार आहे, पण ते रिपोर्ट आल्यानंतर काय करायचं हे तुम्ही मला अजून सांगितलं नाहीये. हो, सगळं काही आपल्या प्लॅन प्रमाणे चालू आहे. आणि ही अहिल्या इथे घराच्या भल्यासाठी पूजा मांडून बसली आहे, पण तिला हे माहिती नाहीये की आता घरात मी आहे तिची शांती भंग करण्यासाठी. रिपोर्टची मला अजिबात काळजी नाहीये, कारण रिपोर्ट काय असणार आहेत हे मला आधीपासूनच माहिती आहे. मोनिका, दामिनी मॅडम, काय ग आता फोनवर कोणाशी बोलत होतीस? मी आता काय सांगू, काहीच कळत नाहीये. काय ग, काय विचारतेय मी? कसला विचार करतेस? आणि मी तुला बोलताना ऐकलं तू कुठल्या तरी रिपोर्ट्स बद्दल बोलत होतीस. कोणते रिपोर्ट?